काकू, फुलं आणि पत्री सगळं असलेलं ताट मी इथे ठेवलं होतं, पण ते कुठे दिसत नाहीये हो. तुम्ही उचललं का? नाही, मी नाही उचललं. इथेच ठेवलं होतं. नाही, थांबा मी बघते. अरे चा, इथे पण नाहीये ताट. कुठे गेलं असेल? असं कसं झालं पण? मी ठेवलं होतं ताट इथेच. अगं पण असं गायब कसं झालं? तुमची ही नाटकं सुरू करा. मी पण बघतेस की ही तुमची पूजा अशी कोणती जादू घडवून आणणार आहे ते. आलं माझ्या लक्षात. कसं गायब झालं असेल ते कळलं मला. हे काम नक्की आईंचंच असणार. हे बघ भावना, असू दे. नाही म्हणजे फूल, गंध, पत्री किंवा अजून काही साहित्य जरी इकडे नसलं ना तरी पूजा होऊच शकते ना ग. आता आपल्याकडे परिस्थिती असल्यामुळे ठीक आहे, पण ज्यांची ऐपत नसते ते सुद्धा अशीच पूजा करतात ना. देवीला काही वाईट वाटणार नाही. जे साहित्य आहे त्याच्यात पूजा करून घे. चल. देवी आई, मी आहे तेवढ्या साहित्यात तुझी मनोभावे पूजा करणार आहे. तू ती गोड मानून घे, तिचा स्वीकार कर. काकू, सौभाग्य अलंकार पण नाही आहेत. काय? बरं तू हळदी कुंकू वाहा. काकू, कुंकवाचा करंडा पण नाहीये इथे. काकू, एकवे मी बाकी काही साहित्य नसतं तर पूजा केली असती. हळद कुंकवाशिवाय देवीची पूजा कशी करू मी? बरोबरच आहे. तू पण काय रेणुका, अगदी बरोबर बोलते ही. पूजा होऊ शकत नाही. काय आहे ना, या घरातल्या देवीची पूजा मी तुझ्या हस्ते होऊ देणार नाही. कारण आज केवळ आणि केवळ तुझ्यामुळं माझ्या नातवाला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. या घरातल्या देवांवर तुझा काडीचाही अधिकार नाही आणि देव तर तुझं काही ऐकणारच नाही. तेव्हा तुला देवीला साकडं घालता येणार नाही. आजी, तुम्ही मला सिद्धिराजना भेटण्यापासून थांबवू शकता, पण सिद्धिराजना भेटण्याचे प्रयत्न करण्यापासून मला थांबवू शकत नाही. ऐक ए, ऐकू नाही आलं तुला? चल, हा, उठ इथून, उठ. तुम्ही मला पूजा करताना उठवू शकता, पण माझ्या मनातली श्रद्धा कशी काढाल? ए, आम्ही काय करू शकतो काय नाही याचा अजून तुला अंदाज लागत नाहीये. तू या घरची सून झालीस म्हणजे आम्ही तुला आमच्या डोक्यावर बसून घेऊ असं वाटत असेल तुला. नाही, तसं काही नाहीये. कोणी कधी कुठं जायचं, काय करायचं हे सगळं आम्ही ठरवतो. नाही, तू अशी ऐकणार नाहीस. मुळात तुला या घरात घेतलं तीच मोठी चूक झाली. आता बघतेस तू कशी जात नाहीयेस ते.
जोगवा दे माय. रेणुका, नीलांबरी, जावा ग जोगवा घेऊन या. आज मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार आहे. आपल्या दारामध्ये जोगतीन आली आहे तेव्हा तिला जोगवा घाला. तिची जोडी पुरणार नाही इतकं दान घाला. जा. मला तुमचा जोगवा नको. आणि जोगवा नको म्हणजे? ज्या घरात लक्ष्मीचा अपमान होतो त्या घरातला मी जोगवा घेऊ शकत नाही. आईचा कोप होतो. महालक्ष्मी समोर घरातल्या लक्ष्मीला बोलताय. आईचा कोप होईल, कोप. असं नको बोलूस आई. तू म्हणजे देवीचा अवतार आहेस. माझा लेक असं संकटात असताना तू शाप नको देऊस. मग तुमच्या सुनेला पूजेचा मान द्या. नाही, ते शक्य नाही. तू मला अशी देवी आईची भीती घालू शकत नाहीस. हे बघ, तुला जे काही हवंय ते सगळं देईन. सगळा मान सन्मान देईन. ओटी भरेन मी देवीच्या पायापाशी. सगळं अन्नदान सुद्धा करेन, पण ते देवीसाठी. पण ही या घरातली स्वतःला लक्ष्मी म्हणून घेत असलेली बाई, आमच्या घराला उत्तरती कळा आणणारी, या घराला दुर्भिक्ष करणारी, ही बाई या बाईसाठी नाही. समजलंय? चल, काय बघत नाही. चल, चालायला चालायला तू घरात ठेव. तुम्ही मध्ये येऊ नका. चल, चालायला. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. काय झालं? शकून झाला. देवीने कौल दिला. देवीचा हा संकेत आहे पोरी. देवीची पूजा करण्यापासून तुला कोणीही अडवू शकत नाही.